आज आपण अगदी मऊ लुसलुशीत पांढरी शुभ्र स्पॉन्जी इडली कशी करायची ते पाहणार आहोत। तेही अगदी साऊथ इंडियन स्टाईलमध्ये। योग्य प्रमाणात डाळ तांदूळ किती घ्यायचे या सगळ्या छोट्या मोठ्या ट्रिक्स आणि टिप्स सोबत आपण ही रेसिपी पाहतो आहे। शिवाय थंडीच्या दिवसात इडलीचं पीठ आंबवण्यासाठी नैसर्गिकरित्याच कसं आंबवायचं याच्या 2 पद्धती मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत। कोणतीही ट्रिक न वापरता छान असं पीठ फुलून येतं, आंबून येतं आणि इडली अगदी स्पॉन्जी होते। सोडा आणि इनो न घालता अगदी मऊ लुसलुशीत इडली तयार होते। शिवाय इडली शिजवताना कोणती काळजी घ्यायची जेणेकरून इडली छान फुगून येईल, स्पॉन्जी होईल, या सगळ्या छोट्या मोठ्या टिप्स आणि ट्रिक मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। तर सगळ्यात आधी आपण आता प्रमाण बघून घेऊया। तर या ठिकाणी मी रेशनचा तांदूळ वापरलेला आहे। तर रेशनचा तांदूळ जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कोणताही जाडा तांदूळ वापरू शकतात। फक्त काळजी एवढीच घ्यायची आहे की इंद्रायणी म्हणजे चिकट स्वरूपाचे जे तांदूळ असतात ते घ्यायचे नाही। शिवाय बासमती तांदूळ सुद्धा तुम्ही इडलीसाठी वापरू नका, त्याची इडली वातड होण्याची शक्यता असते। तुम्हाला जर रेशनचा तांदूळ वापरायचा नसेल तर तुम्ही इडली राईस किंवा उकडा तांदूळ असतो तो वापरला तरी इडली त्याची छान तयार होणार आहे। कोणताही तांदूळ घ्या, फक्त चिकट स्वरूपाचा तांदूळ वापरायचा नाहीये। त्याचबरोबर आपण या ठिकाणी उडदाची डाळ घेतलेली आहे। तर याचं प्रमाण किती आहे ते तुम्हाला मी आता सांगते आहे। 1 वाटी या ठिकाणी मी पोहे घेतले। तर ज्या वाटीने मी पोहे मोजले त्याच वाटीने मी हे प्रमाण घेतलेलं आहे। तर हे प्रमाण मी तुम्हाला आता तांदूळ किती घेतले आणि डाळ किती घेतली ते सांगत आहे। पोहे ज्या वाटीत आहे त्याच वाटीने मी 5 वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि 1.5 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे। या प्रमाणात ही इडली जर केली तर अगदी स्पॉन्जी तयार होते आणि चवीला तर अगदी अप्रतिम लागते। आणि 1 पोहे खायचा चमचा मी मेथी दाणा घेतलेला आहे। तर सगळ्यात आधी मी हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे। अगदी निथळ पाणी येतं तोवर आपण हे 4 ते 5 वेळेस सगळे व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाची पहिली टिप म्हणजे हे सगळं वेगळं वेगळं भिजत घालायचं आहे। तर वेगळं भिजत का घालायचं ते मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे। आता ज्यात आपण डाळ व्यवस्थित स्वच्छ धुतली त्याच पातेल्यात मी मेथी दाणा घालून घेतलेला आहे। आता हे सगळं बुडेल इतपत पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे। पाणी व्यवस्थित घाला, कमी पाणी जर घातलं तर डाळ वरती फुगून येते आणि पाणी कमी जर पडलं तर छान ती भिजली जात नाही। तर तांदूळात डाळमध्ये आपण पाणी घातले आणि पोहे सुद्धा आपण भिजत घालतानाच डाळ तांदूळ भिजत घालतानाच भिजू घालायचे आहेत। आता ही डाळ तांदूळ मी रात्री 10 वाजता पाण्यात घातलेली आहे भिजवण्यासाठी। तर हा टाइम तुम्ही लक्षात घ्या कारण की आपल्याला नैसर्गिकरित्याच पीठ आंबवायचं आहे। तर सकाळी 8 वाजता हे सगळं मिश्रण छान भिजून आलेलं आहे आणि आता मी यातलं पाणी निथळणार आहे। हे पोहे तुम्ही बघा अगदी छान असे फुलून आलेले आहेत। रात्रभर पाण्यात राहिल्यामुळे अगदी मऊसूत ते फुललेले आहेत। तर सगळ्यात आधी आपण राईस बारीक करून घ्यायचा आहे। तर वेगवेगळे भिजवण्यामागचं कारण एकच आहे की राईस दळण्याची कन्सिस्टन्सी ही थोडीशी रवेदार असली पाहिजे। तर हे पीठ थोडंसं घट्टसर आहे। तर पातळ करण्यासाठी दुसरी महत्त्वाची ट्रिक म्हणजे यामध्ये कोंबट पाणी घालूनच बारीक करायचं आहे, ज्यामुळे यामध्ये थोडीशी ऊब निर्माण होईल। तर हे बघा आपलं तांदूळ बारीक करून झालेले आहेत आणि याच कन्सिस्टन्सीचा तांदूळ बारीक करायचा आहे। हे बघा आपण बोट घातल्यावर ते बोटावर चिटकून बसलेलं आहे आणि आपण ते थोडंसं चोळलं तर यामध्ये थोडासा रवा आपल्याला जाणवणार आहे। तर असं रवेदार टेक्स्चरमध्ये आपण तांदूळ दळून घ्यायचा आहे। इडलीमध्ये तांदूळ थोडासा रवेदार असला तर इडली छान अशी मोकळी तयार होते, लुसलुशीत होते आणि आपल्या टाळ्याला खाताना चिपकत नाही, चिगट आणि चिवट होत नाही। हे बघा तुम्हाला रवेदार टेक्स्चर दिसत असेल। तर याच पद्धतीने आपण डाळ कशी दळायची तेही पाहणार आहोत। तर सगळ्यात आधी मी तांदूळ तुम्हाला दळून दाखवलात। आता पोहे जे मी भिजत घातलेले होते ते सगळे पोहे मी एकाच वेळेस मिक्सरमध्ये घातले आणि हे दळताना अगदी मऊ दळायचे आहे। अगदी सॉफ्ट क्रीमी टेक्स्चरमध्ये मी हे दळून घेतलेले आहेत। हे पहा अगदी सॉफ्ट मऊसूत याचं टेक्स्चर झालेलं आहे आणि हे दळताना सुद्धा मी कोंबट पाण्याचाच वापर केलेला आहे। आता हे सुद्धा बॅटर आपण एका पातेल्यात काढून घ्यायचं आहे। तर पोहे दळून झाले त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी तुम्हाला डाळ आणि मेथी दाण्याचं जे मिश्रण आहे ते दळून दाखवते। हे बघा आता डाळ आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेली आहे आणि ते दळण्यासाठी आपल्याला कोंबट पाण्याचाच वापर करायचा आहे। सुरुवातीला हे मिश्रण पाणी न घालता बारीक करायचं, नंतर कोंबट पाणी घालायचं आणि मस्त असं बारीक अगदी स्मूथ क्रीमी टेक्स्चरमध्ये डाळ बारीक करून घ्यायची आहे। इडलीच्या पिठामध्ये डाळीचं जे मिश्रण असतं ते अगदी मऊसूतच असलं पाहिजे। हे बघा अगदी सॉफ्ट मऊसूत, एकही रवेदार कण त्यामध्ये नाही आहे, अशा टेक्स्चरमध्ये आपण ही डाळ बारीक करून घ्यायची आहे।
आता हे डाळीचं मिश्रणही आपण त्याच पातेल्यात काढून घेणार आहोत. तर याच पद्धतीने डाळ तांदूळ मी सगळं एकत्रित बारीक करून घेणार आहे. त्यानंतर सगळं मिश्रण आपण फेटून घेणार आहोत. तुम्ही बऱ्याचदा बाहेरून जर इडली पीठ आणलं त्यात सुद्धा तुम्हाला थोडंसं रवेदार असं टेक्स्चर जाणवत असेल. त्याचमुळे इडली ही भुसभुशीत, मऊसूत आणि अगदी सुंदर तयार होते. ते लोकंसुद्धा आधी तांदूळ दळतात, त्यानंतर डाळ दळून घेतात. डाळ अगदी बारीक दळली जाते. तर या ठिकाणी आपले डाळ तांदूळ सगळे व्यवस्थित छान बारीक करून झालेले आहेत. आता आपल्या हातांनीच हे सगळं मिश्रण एकत्र करायचं, व्यवस्थित फेटून घ्यायचं. एकत्रित केल्यावर पुढचे 2 ते 3 मिनटं चांगलं एका डायरेक्शनमध्ये आपण हे पीठ फेटून घ्यायचं. फेटल्यामुळे यात छान अशी हवा भरली जाते. हे पीठ हलकं होतं आणि आंबवण्यासाठी त्याची मदत होते. तर सकाळी 8 ते 8:15च्या दरम्यान माझं हे सगळं मिश्रण व्यवस्थित दळून झालेलं आहे. आता मी हे फेटून घेते आहे. बऱ्याचदा आपण सकाळी भिजवतो, रात्री पीठ बारीक करतो आणि नंतर रात्रीच्या वेळेस आपण हे फर्मेंटेशनसाठी ठेवत असतो. पण काय होतं, रात्री आपली थंडी पडलेली असते. थंडीच्या दिवसात रात्री खूप जास्त थंडी असते. त्यामुळे हे पीठ लवकर आंबत नाही. खूप जास्त तास आपल्याला हे फर्मेंट करण्यासाठी ठेवावं लागतं. पण जर ही पद्धत तुम्ही वापरली, रात्री डाळ तांदूळ व्यवस्थित भिजू घालायचे, दुसऱ्या दिवशी सकाळी ते बारीक करायचे आणि मग ते फर्मेंटेशनसाठी ठेवायचे. म्हणजे दिवसभरात थोडंफार उष्णता असते, ऊन असतं, मग हे पीठ छान असं फुलून येतं. आता हे मिश्रण थोडंसं दाटसर होतं, त्यामुळे ते पातळ करण्यासाठी मी यात परत थोडं कोंबट पाणी घातलं आणि व्यवस्थित हे मी एकत्रित करून फेटून घेते आहे. हे बघा. आणि हे पिठाची कन्सिस्टन्सी खूप जास्त पातळही नसावी आणि खूप जास्त घट्टही नसावी. खूप असं घट्ट जर पीठ ठेवलं आपण फर्मेंट करण्यासाठी तर ते लवकर फुलून येत नाही. हे बघा, या पद्धतीने छान असं हे एकजीव करायचं, मस्त फेटून घ्यायचं, जेणेकरून यात हवा भरली जाईल. आता हे छान असं फेटून झालं आहे. सगळं मिश्रण डाळ तांदूळ आणि पोह्यांचं मिश्रण एकत्रित झालेलं आहे. आता 2 पद्धतीत तुम्हाला मी हे फर्मेंट करून दाखवणार आहे. त्यामुळे या पातेल्यातलं अर्ध मिश्रण मी दुसऱ्या पातेल्यात काढते आहे आणि 2 पातेल्यात 2 वेगळ्या पद्धतीत आपण पीठ फर्मेंट कसं करायचं ते पाहणार आहोत. हे पहा, दोघंही पातेल्यात मी अर्ध पीठ करून घेतलेलं आहे. आता सगळ्यात पहिले आपण ओव्हनमध्ये पीठ फर्मेंट कसं करायचं ते पाहतोय. तर सगळ्यात आधी 3 मिनटं मी ओव्हन प्रीहीट करून घेतलं. ते प्रीहीट झाल्यानंतर त्यामध्ये मी एक पातेलं ठेवलेलं आहे. हे बघा, ओव्हनमध्ये छान अशी ऊब त्याला मिळणार आहे. बाहेरची हवा, थंडी ओव्हनच्या या ठिकाणी जात नाही आणि पीठ छान असं फर्मेंट होतं. आणि 3 मिनटं प्रीहीट केल्यामुळे त्यात ऊब तयार होते आणि त्या उबेमध्ये हे पीठ छान असं फुलून येतं. तर सगळ्यात पहिली पद्धत, ज्यांच्याकडे ओव्हन असेल तर त्यांनी ही पद्धत वापरायची आहे. आता दुसरी पद्धत. आता दुसऱ्या पद्धतीत आपल्या घरी जिथे कुठे ऊन येत असेल त्या ठिकाणी एक कढाई ठेवायची, त्यामध्ये एक ब्लँकेट टाकून घ्यायचं आहे. ऊन आपल्या किचनमध्ये पण येऊ शकतं, बाल्कनीत येऊ शकतं. जिथे कुठे थोडंफार ऊन येतं त्या ठिकाणी असं हे पातेलं त्या कढईत ठेवायचं आणि नंतर ते भांडं त्यावर ठेवायचं आणि छान अशी ब्लँकेट त्यावर झाकायची. उन्हामध्ये आपण हे पीठ ठेवायचं आहे. सकाळी 8:30च्या दरम्यान मी हे पीठ उन्हात ठेवलं होतं. ऊन गेल्यावर 5 ते 5:30 वाजता मी हे घरात आणून ठेवलं होतं आणि रात्री 7:15 वाजता मी तुम्हाला उघडून दाखवते आहे. हे पहा, उन्हात ठेवल्यामुळे पीठ अगदी सुंदर असं फर्मेंट झालेलं आहे. अवघ्या 12 तासात थंडीमध्ये सुद्धा अगदी फुलून आलेलं, आंबवलेलं हे इडलीचं पीठ तयार झालेलं आहे. अगदी साध्या सोप्या नैसर्गिक पद्धतीने आपण पीठ आंबवून घेतलेलं आहे. आता ओव्हनमधलं जे पीठ आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी उघडून बघणार आहोत. दोघंही पीठ एकसारख्याच पद्धतीने फुलून आलेले आहे. जर ओव्हन नसेल तर तुम्ही उन्हामध्ये हे पातेलं ठेवून अगदी छान असं पीठ फुलवून घेऊ शकतात. कोणतीही ट्रिक न वापरता साध्या सोप्या नैसर्गिक पद्धतीने आपण हे पीठ आंबवून घेतलेलं आहे. हे बघा, ओव्हनमधलं जे पीठ आहे त्याला अगदी छान अशी जाळी पडली, अगदी हलकं झालेलं आहे, अगदी सुंदर हे आंबून आलेलं आहे. हे बघा, तर अशा छान फुललेल्या पिठामध्ये तुम्हाला इनो किंवा सोडा घालायची अजिबातच गरज नाही आहे. हे बघा, मस्त जाळीदार फुललेलं हलकं झालेलं हे इडलीचं बॅटर आहे. आता त्याच पद्धतीने आपण जे उन्हात ठेवलेलं पीठ होतं ते पीठसुद्धा मस्त फुलून आलेलं आहे. हे पहा, उन्हात ठेवलेलं पीठसुद्धा हलकं झालेलं आहे, मस्त त्याला जाळी पडलेली आहे, फुलून आलेलं आहे, मस्त असं आंबलेलं आहे. तर तुमच्याकडे जर ओव्हन नसेल तर तुम्ही ही ट्रिक वापरू शकतात. ट्रिक म्हणण्यापेक्षा नैसर्गिकरित्या उन्हात ठेवून हे पीठ आपण आंबवून घेतलेलं आहे. आता जर तुमच्याकडे ऊन पण येत नसेल तर अशा वेळेस तुम्ही एखादी मोठी जाड बुडाची कढई घ्यायची, ती गरम करायची आणि त्या गरम कढईमध्ये आपलं हे इडलीचं बॅटरचं भांडं ठेवायचं आणि ब्लँकेट झाकायचं आणि उबदार जागेवर ठेवायचं. त्या पद्धतीतही पीठ छान फुलून येतं. आता
जेवढं पीठ आपल्याला पाहिजे इडली करण्यासाठी तेवढं मी एका कढईत काढून घेतलं. त्यात मीठ घातलेलं आहे आणि थोडीशी साखर घातलेली आहे. तर साखर ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल घालायची तुम्ही नाही घातली तरी चालणार आहे. आता मीठ आणि साखर घालून झाल्यावर हे पीठ एकसारखं फेटू नका. जर एकसारखं तुम्ही फेटलं तर यातली हवा निघून जाईल आणि इडली छान फुलणार नाही. मग अशा परिस्थितीत तुम्हाला सोडा किंवा इनो वापरावा लागेल. तर तुम्ही बघू शकता अगदी जसं केकचं बॅटर आपण एकत्रित करतो अगदी हळूवार अशी पळी हळूच फिरवायची आणि आतमध्ये तिला घ्यायची. या पद्धतीने आपण हे 2-3 वेळा फिरवून साखर आणि मिठाचं मिश्रण एकत्रित करायचं आहे, जेणेकरून इडलीतल्या या बॅटरची हवा निघणार नाही आणि इडली छान फुलून येईल. हे बघा मस्त असं छान कन्सिस्टन्सीमध्ये आपलं हे बॅटर तयार झालं आहे. आता तुम्ही पळीवरनं खाली पडताना त्याची कन्सिस्टन्सी बघू शकतात. याच कन्सिस्टन्सीची आपल्याला इडली बनवायची आहे. मला यावर एक्स्ट्रा पाणी टाकायची गरज पडलेली नाही आहे. जर तुमचं बॅटर थोडं घट्ट असेल तर तुम्ही थोडंसं कोंबट पाणी यात घालू शकतात. आता इडलीच्या पात्राला मी व्यवस्थित तेल लावून ग्रीस करून घेतलेलं होतं आणि त्यामध्ये 1-1 चमचा आपण हे पीठ घालायचं आणि आपण हे वाफवायला ठेवायचं आहे. आणि आता यात पीठ घालताना पण एक लक्षात ठेवायचं की खूप जास्त ह्या मोल्ड आहेत, ह्या कॅव्हिटीज आहेत, भरू नका. जास्त जर कच्चच तुम्ही भरल्या तर खालची जी फुललेली इडली असते ती वरच्या प्लेटात चिपकून बसते आणि इडली व्यवस्थित शिजत नाही आणि ती चप्पट तयार होते. त्यामुळे वरच्या इडलीच्या प्लेटपेक्षा खालच्या इडलीच्या प्लेटमधलं बॅटर हे थोडंसं कमी भरायचं आणि शिजवताना हे जे प्लेटचे खड्डे असतात ते व्यवस्थित सेट करायचे. म्हणजे खाली जर प्लेटचे खड्डे असतील तर त्या खड्ड्यांवर इडलीची कॅव्हिटी आली पाहिजे दुसऱ्या प्लेटची. या पद्धतीने हे इडली पात्रात सेट करायचं, जेणेकरून सगळीकडनं इडलीला छान वाफ बसेल आणि छान ती फुलून येईल. आणि इडली ठेवण्याआधीच पात्रातलं पाणी हे उकळतं पाहिजे, म्हणजे इडलीला लवकर छान स्टीम बसेल. आता एक 15 मिनटं मी इडल्या छान वाफवून घेतल्या, छान त्या फुलून आलेल्या आहेत आणि एक सुरी घातली की त्या अगदी प्लेनवरती आलेली आहे, म्हणजेच आपल्या इडल्या छान शिजलेल्या आहेत. आता आपण ह्या मोल्डमधनं काढायच्या आणि आता ह्या मोकळ्या करताना थोड्याशा थंड झाल्यावर मोकळ्या करा. लगेचच जर मोकळ्या केल्या तर त्या या प्लेटला चिटकून बसतात आणि व्यवस्थित बाहेर पडत नाही. तर या पद्धतीने एखाद्या चमच्याने किंवा सुरीने ही इडली मोकळी करायची आहे. हे बघा अगदी सुंदर लुसलुशीत मऊसूत आपली स्पॉन्जी इडली तयार झालेली आहे आणि अगदी चटकन या प्लेटमधनं वेगळी झालेली आहे. हे बघा तुम्हाला मी ही इडली हलवून दाखवते, दाबून दाखवते. अगदी सॉफ्ट झाली आहे, मऊसूत झाली आहे. सोडा आणि इनोचा वापर न करता तयार झालेली अगदी सॉफ्ट मऊसूत इडली आपण तयार करून घेतलेली आहे. तर एक इडली मी तुम्हाला तोडून दाखवते. तुम्ही बघू शकता तिचं टेक्स्चर किती सॉफ्ट आहे, किती स्पॉन्जी आणि किती छान तिला जाळी पडलेली आहे. तुम्ही सुद्धा आजच्या ह्या व्हिडिओत सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक्स जर फॉलो केल्या तर याच पद्धतीने सॉफ्ट थंडीच्या दिवसात सुद्धा इडली तयार होईल. तुम्हाला जास्त तास पीठ फर्मेंट करायला ठेवण्याची गरज नाही. 12 तासाच्या आतच आपलं छान असं पीठ फर्मेंट होऊन येईल आणि आपली इडली अगदी परफेक्ट अशी तयार होईल. हे बघा अगदी सुंदर अशा आपल्या इडली तयार झालेल्या आहेत आणि मी सांबर आणि लाल चटणीसोबत ह्या इडल्या सर्व केलेल्या आहेत. सांबर आणि लाल चटणीची रेसिपी मी शेअर केली नाही कारण व्हिडिओ खूप जास्त मोठा झाला असता. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत, नवीन ट्रिक आणि टिप्ससोबत. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.